करतात मायबाप तद्वत लक्ष्मणी शक्तीचा कार्यक्रम आहे। संत नारायण बाबांना माझा साष्टांग चरणावर प्रणिपात करतो। तुम्हा सर्व राम भक्तांना या ठिकाणी चरणावर प्रणिपात करतो। आणि या ठिकाणी काय सांगावं महाराज, इथं आता हे व्यासपीठ काही सामान्य नाहीये आणि इथं असणारी सर्व ही मंडळी म्हणजे काही सामान्य नाही। ही कशी आहे महाराज रामायणाच्या भावनामध्ये, एकापेक्षा एकांगवीर नेनो बडीवार त्यांचा, अशी ही मंडळी इथली एकापेक्षा एक आहे महाराज। आमच्यासारख्यानं रामायण या ठिकाणी काय सांगावं, पण बाबांची सेवा, या सेवेच्या माध्यमामधून आम्ही असणारा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे। कथेचा भाग चालू आहे। भरत राजा सांगतोय, ए हनुमंता, ए बाबा, अरे मी इथं किती दिवस झालं इथं बसलो, पण अजून माझ्या मुखामध्ये माझ्या नावाचं नामस्मरण अजून मला असणारं आठवलं नाही। मी अजून रामाचं नाव घेतलं नाही। अरे तू किती भाग्यवान आहेस रे देवा, किती भाग्यवान आहेस रे तू हनुमंता। अरे तुझ्या सर्व अंगायामध्ये, सर्व हृदयामध्ये, सर्व इंद्रियामध्ये तुझा राम कोंदून गेलेला आहे। असा भजनामध्ये असणारा, तरबेज असणारा तू माझा मारुती, सर्व इंद्रियाच्या ठाई राम कोंदला तुझे दिही। वारे वा, रामा वाचून निरसी काही, म्हणून पाही विनटलो। भरत राजा बोलतायत, मायबाप सर्व इंद्रियामध्ये असणारा त्या ठिकाणी माझ्या असणारा तुझ्या सर्व इंद्रियामध्ये रामाशिवाय दुसरं काही आठवलं नाही। आम्हाला इथं बसल्यावर राम आठवतो आणि बाहेर गेलं की यागळाच चलतं महाराज। पण तुझ्या इंद्रियामध्ये सर्व असणारं राम आहे, रामाशिवाय तुला दुसरं काहीच आठवत नाही। खरोखर रे मारुती तू भाग्यवान आहेस। आज 14 वर्षापाठी माझं भाग्य आहे। वाक्य पुटी वारे वा, ऐकली श्रीरामाची गोष्टी, तेने पोटी अवस्था। प्रभू रामचंद्राचं असणारं नाव बघा, याला भक्ती म्हणतात महाराज, याला परमार्थाची सेवा म्हणतात। रात्रंदिवस भजन करणारा भरत लहानपणा घेतोय, लहानपणा घेतोय। ते म्हणते मी देवाचं नाव कधीच ऐकलं नाही। अनेक देशोदेशीचे राजराम कथा ऐकायला भरताकडे येत होते आणि भरत महाराज म्हणतात मी 14 वर्ष झालं रामाचं नाव ऐकलं नाही, रामाचं भजन मी अजून केलं नाही। बरं झालं बाबा, आज माझं भाग्य मोठं आहे, म्हणून करता राम भक्त मला भेटला माय बाप। चला एकदा घेऊ पुन्हा। जाऊ द्या, घ्या भागून।